श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 25. रुद्राक्ष महिमा. शिव आराधनेच्या पद्धती आणि त्यांचे फळ. धर्मगुप्तांना मी प्रश्न केला, महाराज, शिव आराधना कशी करावी, त्यातील विविध पद्धतींचा बोध करून माझ्यावर अनुग्रह करावा. श्री धर्मगुप्त म्हणाले, ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचे जपानुष्ठान करून शिवाची आराधना करावी, ही पहिली पद्धत आहे. महान्यासाचे विधान ही दुसरी पद्धत आहे आणि रुद्राभिषेकाने शिवार्चन करणे ही तिसरी पद्धत आहे. पंचाक्षर मंत्रातील 5 अक्षरे ही पंच महाभूतांची प्रतीके आहेत. जीव हा पशुप्रमाणे ममता मोह आदींच्या बंधनात फसल्यामुळे त्याला पशु म्हटले गेले आहे. पशुबंधाचे विमोचन करणाराच पशुपतीनाथ आहे. शिवपंचाक्षरी मंत्राचे शास्त्रात पंचकोनी नक्षत्रांसारखे वर्णन आढळते. या पंचकोनी मंत्रात मोक्ष प्रदान करणारे मंत्र पहिल्या वर्गाचे भोग भाग्यादी देणारे दुसऱ्या वर्गाचे समाविष्ट होतात. पंचोपचारात भूतत्वाचे चंदन, जलतत्वाचे नारळाचे पाणी, अग्नितत्वाचे दीपाराधन आणि वायुतत्वाचे सुगंधित धूप आणि आकाश तत्वाचे घंटानाद असे उपचार येतात. पंचाक्षरातील 5 अक्षरे त्यांच्या तत्वानुसार साधना करणाऱ्या साधकांना 5 रंगाचे तत्वांचे दर्शन घडवितात. पहिला पांढऱ्या शुभ्र मोत्यासारखा पांढरा पादरस किंवा चांदीसारखा चकचकीत प्रकाश. दुसरा प्रवाळासारखी अरुण कांती. तिसरा पिवळ्या हळदीसारखा सोनेरी कांती. चौथा निळ्या वर्णात निळ्या आकाशासारखी विश्वव्यापी कांती. 5वा धवल कांती. भूमध्यात 5 रंगाची ज्योत प्रकाशित होणे यालाच ऋषीश्वरांनी संध्योपासन असे नाव दिले आहे. यंत्र, पंचतत्व, साधना, योगसाधन, आत्मसमर्पण हे सर्व प्रधान असे साधनांश आहेत. या पद्धतीने देहात्मबुद्धीचा नाश होतो. जीवांचा देहच देवालय आणि त्यात विराजमान असलेला आत्माच शिवात्मा असे तादात्म्य साधून मोक्ष प्राप्ती होते. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी पंचाक्षरी मंत्र, पंचाक्षरी जप, महान्यासपूर्वक शिवाराधना, रुद्राभिषेक हे सहकारी आणि कल्याणप्रद ठरतात. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. गणेशाला मोदक अतिप्रिय आहे. सूर्याला सूर्यनमस्कार प्रिय, चंद्राला अर्घ्य प्रिय, अग्नीला हवन प्रिय, त्याचप्रमाणे शिवाला अभिषेक प्रिय आहे. अभिषेकामुळे शिव संतुष्ट होतात. ब्रह्मकल्पातील प्रलयाच्या वेळी भविष्यातील सृष्टीसाठी सकल जातीचे बीज म्हणजे समस्त जीवराशी, वृक्ष, औषधी, वनस्पती यांचे बीज एका पूर्ण कुंभात भरले. त्यात अमृत, सर्व नद्यांचे जल, समुद्राचे जल घालून गायत्री मंत्राद्वारे आपल्या प्राणशक्तीचे त्यात आवाहन केले. या कुंभालाच पूर्ण कुंभ असे म्हणतात. या कुंभातील अमृताचे सिंचन महर्षींनी निरंतर पृथ्वीवर केले होते. या कलशातील जलाचा अमृताचा अभिषेक प्रामुख्याने कैलास पर्वतावर झाला. या कारणाने हे अमृतस्थान या नावाने प्रसिद्ध झाले आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अमरनाथ गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार होते. या दैवी शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास समस्त पापांपासून निवृत्ती होते. वशिष्ठ आणि अगस्त्य मुनींचा जन्म. जेव्हा पूर्ण कुंभात उलटे केले तेव्हा त्यातून 2 महामुनी अवतरित झाले. त्यापैकी पहिले वशिष्ठ मुनी आपल्या शुभ्र तेजाने तळपत होते. दुसरे अगस्त्य मुनी नीलवर्णाचे असून त्यांची कांती अत्यंत तेजोमय होती. ते मित्रवरुणांच्या अंशरूपाने जन्मले होते. पूर्ण कुंभातील अमृतीकरण केलेल्या जलाने 11 वेळा 11 रुद्राभिषेक केल्यास एकादशीचे पुण्यफल
एकादश रुद्ररूप हे शिवाकडून प्राप्त होते. एकादश रुद्राचा आणि वैष्णव संप्रदायातील एकादशी व्रताचा असा अगदी जवळचा संबंध आहे. यामुळे शिव आणि केशव हे अभिन्न रूपच आहेत. नमकाने रुद्राभिषेक केल्यास अकाल मृत्यू दोषाचे हरण होते. सोम ग्रहाची अधिष्ठान देवता चंद्र आहे. चंद्र पुनरुज्जीवनासाठी मूल साधन शक्तींचा वर्षाव करतो. या चंद्रकलेचे स्थान योगी पुरुषांच्या भूमध्यात भुवयांच्या थोडे वर सहस्राचाराच्या समोर चमकत असते. ईश्वराच्या विविध रूपांचे वर्णन. या कारणानेच शिवाच्या शिरावर चंद्रकला आहे असे सांगितले जाते. गुर्जर देशात जे गुजरातीमध्ये असलेल्या सोमनाथाच्या मंदिरात चंद्रकांत शिला वापरून शिवलिंगाच्या मस्तकावरील पांढरी चंद्रकोर केली आहे. ते येथील ज्योतीसारखे चमकणारे स्फटिकाचे ज्योतिर्लिंग पूजिले जाते. शास्त्राचे असे वचन आहे की स्वतःमध्ये रुद्रतत्व आल्याशिवाय रुद्राभिषेक करू नये. महान्यासामध्ये काळ म्हणजे स्वरूपाचा संहार करणारे, यासाठी अभिषेक करणाऱ्यांनी कलात्मक होऊन यज्ञ स्वरूप शरीरात न्यास करून रुद्राभिषेक करावा. बोधामय महर्षींच्या महान्यास रुद्राभिषेक विधानात शिवाचे वर्णन तत्पुरुष, अघोर, सद्योजात, वामदेव, ईशान असे केले होते. तत्पुरुष मूर्ती प्रलयाग्नीसारखी विद्युत रंगाची असते. अघोर मूर्ती मेघवर्ण असते. सद्योजात मूर्ती चंद्राच्या कांतीसम धवल असते. वामदेव मूर्ती गौरवर्णाची असते. ईशान मूर्ती ही तेजोमय असून आकाशी वर्णाची असते. रुद्र सहस्रादी संख्येत असतात. रुद्राचे गण या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या देवता एक गणात 30,000 याप्रमाणे एकादश सहस्त्र गणात 33 कोटी रुद्रांचे गण असतात. हेच गण भूमी, आकाश, अंतरिक्ष, जल, वायू, शरीर, प्राण आणि मन यांना व्यापून असतात असे वेदामध्ये प्रतिपादन केले आहे. श्रीपाद प्रभूंची अर्चना स्मरण करणाऱ्या भक्ताला 33 कोटी रुद्रांचा अनुग्रह. रुद्राक्षाचे वर्णन. या 33 कोटी रुद्रांचा अधिपती श्री गणपती देवता आहे. याच कारणाने आपल्यातील गणपती तत्वास योगमार्गाने दर्शविण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी आपला अवतार गणेश चतुर्थीच्या या मंगलदिनी या भूमीवर घेतला. यासाठी श्रीपाद प्रभूंची अर्चना स्मरण करणाऱ्या साधकांना 33 कोटी रुद्रांचा अनुग्रह प्राप्त होतो. धर्मगुप्त पुढे म्हणाले, अरे बाबा शंकर भट्टा, शिवभक्तांनी रुद्राक्ष धारण करावा. तो अत्यंत लाभप्रद असतो. रुद्राक्षाच्या 4 जाती आहेत. त्या याप्रमाणे ब्रह्मजात, क्षत्रिय जात, वैश्यजात आणि शूद्रजात. ब्रह्मजातीचे रुद्राक्ष पांढऱ्या रंगाचे असतात. हे रुद्राक्ष मिळणे अत्यंत कठीण असते. क्षत्रिय जातीचे रुद्राक्ष लाल मधाच्या रंगाचे असतात. चिंचुक्याचा रंग असलेले रुद्राक्ष वैश्य जातीचे असतात, तर काळ्या रंगाचे रुद्राक्ष शूद्र जातीचे असतात. सर्वसाधारणपणे पंचमुखापासून ते 16 मुखे असलेले रुद्राक्ष मिळतात. एकमुखी रुद्राक्ष अत्यंत विरळा असतो. दुधात अथवा पाण्यात रुद्राक्ष घातला असताना तो बुडतो. हलके रुद्राक्ष, कोवळे रुद्राक्ष धारण करणे निषिद्ध असते. रुद्राक्षाला तांब्याच्या पळीखाली दाबून त्याच्या खाली तांब्याचे पंचपात्र पालथे ठेवावे. रुद्राक्ष चांगला असेल, खरा असल्यास तो प्रदक्षिणा घालण्याच्या दिशेने फिरतो. काही रुद्राक्ष अप्रदक्षिणा म्हणजे उलट्या दिशेने फिरतात. या रुद्राक्षांना द्रविड रुद्राक्ष म्हणतात. असे रुद्राक्ष ग्रहस्थानी वापरू नयेत. यांनी अनेक अनिष्ट प्रसंग उद्भवतात व संन्यास योग येतो. यामुळे असे रुद्राक्ष केवळ संन्यासी जनांनीच वापरावीत. कालाग्नी रुद्राने असे सांगितले आहे की पांढरे रुद्राक्ष ब्राह्मणांनीच वापरावेत. क्षत्रियांनी लाल रंगाचे, वैश्यांनी फिक्का पिवळ्या रंगाचे व शूद्रांनी काळे रुद्राक्ष धारण करावे. हे रुद्राक्ष त्यांना अनुकूल असून त्यांच्या पापांचा नाश करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. एकमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारी स्वरूप असतो. त्रिमुखी अग्नी स्वरूप असतो. चतुर्मुखी रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप असतो. पंचमुखी रुद्राक्ष कालाग्नी स्वरूप असतो. षडमुखी रुद्राक्ष कार्तिकेयाचे स्वरूप असतो. सप्तमुखी मन्मथाचे स्वरूप.
अष्टमुखी रुद्रभैरवाचे स्वरूप, नवमुखी कपिल मुनींचे स्वरूप. हा रुद्राक्ष अत्यंत कपिल मुनींचे स्वरूप असलेला रुद्राक्ष अत्यंत दुर्लभ असतो. या रुद्राक्षामध्ये विद्याशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, शांतशक्ती, वामशक्ती, ज्येष्ठाशक्ती, रौद्रशक्ती, अंगशक्ती, पश्यंती अशा 9 प्रकारच्या शक्ती असतात. या कारणाने हे रुद्राक्ष धर्मदेवता स्वरूप आहे. दशमुखी रुद्राक्ष विष्णू स्वरूप आणि एकादशमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप असतात. द्वादशादित्यरूप असा रुद्राक्षांचा विविध देवतांशी संबंध आहे. श्रीपाद प्रभूंनी प्रकृती, प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अधिपती श्री गणपती यांचे तत्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात धारण केलेले आहे. यामुळेच ते 33 कोटी देवतेंचे दिव्य स्वरूप आहे. एवढेच नव्हे तर या सृष्टीतील प्रत्येक हालचाल श्रीपाद प्रभूंच्या संकल्पानेच होत असते. सर्व चलनाचे मूल कारण श्रीपाद प्रभूच असून सर्व कारणांचे तेच कारण आहेत. ते शिवस्वरूप आहेत असा मनी भाव धरून त्यांचे पूजन केल्यास ते विष्णू रूपात दिसतात आणि विष्णू रूपात आहेत अशी त्यांची आराधना केल्यास ते शिवरूप दिसतात. परंतु मनातील तर्क वितर्कांचा मल काढून टाकून त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यास ते यथार्थ रूपात दिसतात. श्री धर्मगुप्त पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, मी सुद्धा तुझ्याबरोबर कुरगड्डीस येऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन माझा जन्म कृतार्थ करून घेईन. मी शंकर भट्ट आणि धर्मगुप्त आम्ही दोघे कुरगड्डीस आलो आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले. त्यांनी डोळे उघडून आमच्याकडे पाहिले आणि थट्टेने म्हणाले, काय उत्तम चर्चा चालली होती. श्रीपाद हे शिवरूप आहेत, मीच श्रीपाद आहे का? तसे नसेल तर श्रीपादच मी म्हणून आलो काय? मी कोण आहे? धर्मगुप्ता, थोडे विवरण करून सांग ना. यावर धर्मगुप्त म्हणाले, मी पिठिकापुरमहून येत असताना श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी यांनी मला सांगितले होते की श्रीपाद प्रभू बरोबर कोणताही तर्कवितर्क करू नकोस, केवळ त्यांना संपूर्णपणे शरण जा. त्याप्रमाणे मी आपणास अनन्य भावाने शरण आलो आहे. आपल्या कोणत्याही प्रश्नास मी मौन धारण करीन. वेद सुद्धा श्रीपाद प्रभूंचे यथार्थ वर्णन करू शकले नाहीत, ते मौन झाले. तर धर्मगुप्तासारख्या सामान्य साधकाची काय परिस्थिती? धर्मगुप्ताचे वरील कथन ऐकून श्रीपाद प्रभू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी दोघांना चरणस्पर्श करण्याची संमती दिली. आम्ही अति आनंदाने प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला आणि काय आश्चर्य, आम्ही दोघे ध्यानावस्थेत गेलो. या अवस्थेत किती वेळ गेला ह्याचे भानच नव्हते. जेव्हा ध्यानावस्था उतरली त्यावेळी सायंकाळची वेळ झाली होती. श्रीपाद प्रभूंनी आम्हाला कृष्णा नदीचे पात्र ओलांडून पैलतीरावर जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही दोघे श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे स्मरण करीत कृष्णेच्या पैलतीरावर गेलो. पैलतीरावरील नदीच्या मऊ वाळूत आम्ही पोहोडलो आणि केव्हा निद्रादेवीच्या कुशीत गेलो हे कळालेच नाही. प्रातःकाळी जाग आली. ती अत्यंत मधुर अशा कंठरवाने म्हणलेल्या योगीजनांच्या श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामसंकीर्तनाने. येथे अध्याय 25वा संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 26वा कलियुगाचे लक्षण. आम्ही प्रातःकाळीच उठून नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरगड्डीत गेलो. धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. आज श्रीपाद प्रभू अत्यंत आनंदात होते. त्यांची कारुण्यामृताची वर्षा करणारी अमृत दृष्टी साऱ्या साधकांना एका आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक आनंदाचा ठेवा प्रदान करीत होती. प्रभूंच्या चरणकमलांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो. श्री धर्मगुप्तांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले, साधकांनो, काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे. सूर्याला कालात्मक असे सुद्धा म्हणतात. धनिष्ठा
नक्षत्रापासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा परत फिरून धनिष्ठ नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असे म्हणतात. ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टिकल्प असे म्हणतात आणि उरलेल्या भागास प्रलयकल्प असे म्हणतात. पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेस अर्धा भाग शुक्ल पक्ष आणि अर्धा भाग कृष्ण पक्ष असे असतात. संवत्सर पुरुषाचे 6 महिने उत्तरायण आणि नंतरच्या 6 महिन्यास दक्षिणायन असे म्हणतात. संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात. या रहस्य विद्येला तारक राजविद्या असे म्हणतात. तारक राज योगात शरीरालाच ब्रह्मांड मानतात. समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत. आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असे म्हणतात. या शिरस्थानात आचार विचार असतात. नाभीमध्ये विष्णुलोक असतो. आपल्या हृदयात रुद्रलोक असतो. पितृलोक आपल्या वीर्यकणात व जन्यू देवता स्वरूपात वास करतात. या जन्यू देवतांचे कार्य असे की मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात देणे. असे असले तरी गेल्या जन्माचे फळ एका क्रमपद्धतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते. कलियुगाचे लक्षण. पितृदेवता म्हणजे आपले दिगंवत झालेले पूर्वज नव्हे. स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता पिता आजी आजोबा यांच्या नावाने आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचे फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्यू देवताच असतात. या जन्यू देवतांना जन्म नसतो. योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील 6 ऋतूंचे दर्शन करतात. एका वर्षात 12 पौर्णिमा आणि 12 अमावस्या असतात. हे 24 पर्वच गायत्रीचे चतुर्विंशती छंद असतात. कालस्वरूपी श्री विष्णू भगवंतांना काही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात. या विद्येला द्वादशाक्षरी विद्या असे म्हणतात. प्रत्येक महिन्याचे एक अक्षर याप्रमाणे 12 महिन्यांची 12 अक्षरे मिळून यांचा एक मंत्र तयार होतो. नद्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य पशु संपत्ती यांची अपार हानी होणे, भूमीचे प्रकंपन होणे म्हणजे भूकंप होणे, सूर्यचंद्राची गती बदलणे, दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे, आकाशात धूमकेतू तारा दिसणे ही सारी कलियुगाची लक्षणे आहेत. द्वापार युगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तपस्या केली होती. हे सारे विषय वेदव्यास ऋषींच्या भविष्यपुराणात आढळतात. म्लेच्छ जातीचा आविर्भाव. जिकडे पाहावे तिकडे वेदमंत्रांचे उच्चार, यज्ञ यागादी तपस्या याचा जोर सर्वत्र चालू होता. या कारणाने कलिपुरुषास अत्यंत दुःख झाले. त्याने भगवंताची प्रार्थना केली, हे प्रभो, पृथ्वीवर सगळीकडे यज्ञ याग धार्मिक आचरण नीतिमत्ता याचेच प्राबल्य आहे. अशा स्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू? आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या युगधर्मास सगळीकडे व्यापून टाकावे, परंतु सद्य परिस्थितीत ते मला अशक्यच वाटते. कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगतप्रभूंनी कलियुगास पश्चिमी समुद्रातील एक द्वीप दाखविले. म्लेच्छ जातीचे मूलपुरुष आदम आणि स्त्री हव्यावती या दोघांना जगतप्रभूंनी कलियुगास दाखविले. त्या स्त्री पुरुषास विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केले. वास्तविक पाहता ते स्त्री पुरुष भाऊ बहीण होते, परंतु कलियुगाने सर्परूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यात कामभावनेचे बीज पेरले आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरित केले. ते दोघे अशा प्रकारे पतित झाल्यावर त्यांच्यातील दिव्य शक्ती अदृश्य झाली. कालांतराने या जोडीपासून कलिधर्माच्या मूळ म्लेच्छ जातीचा आविर्भाव झाला. द्वापार युगाच्या अंती म्हणजे 2800 वर्षानंतर म्लेच्छ देशात म्लेच्छ जातीच्या संततीची अभिवृद्धी होणार असल्याचे भविष्य पुराणातील प्रत्येक सर्ग पर्वात कथन केले आहे. नीलांचर पर्वताजवळ आदम आणि हव्यावती या दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून आर्य धर्मास दूषण लावणारी, अभक्ष्य भक्षण करणारी, दुराचारी अशा संततीची वृद्धी केली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी कल्की अवतार घेऊन कोट्यावधी अधर्मी व दुराचारी लोकांचा नाश करून पुनरुपी सत्ययुगाची स्थापना करणार आहे. हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम आहे. इतके बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. येथे अध्याय 26 संपन्न झाला.
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 27. पंचदेव पहाड प्रांतात विरूपाक्षाची भेट. श्री धर्मगुप्त आणि मी कृष्णेच्या अलीकडील तीरावर पोहोचलो. ती मध्यान्हीची वेळ होती. त्या दिवशी गुरुवार होता. गुरुवारी श्रीपाद प्रभू विविध स्थळी एकाच वेळी भिक्षा स्वीकारित असत. असा हा परमपवित्र गुरुवार व त्याची मध्यान्ह वेळा होती. पंचदेव पहाड या स्थळी एक गवताची कुटी बांधावी असा श्रीपाद प्रभूंचा आग्रह होता. ही कुटी एका दिवसातच बांधा असे सुद्धा ते म्हणाले होते. परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता. कुटी बांधण्यास सोयीस्कर अशी जागा हवी होती. बांधकामाचे साहित्य, गवत, काठ्या, दोऱ्या, पाने इत्यादी काहीच वस्तू आमच्याकडे नव्हत्या. कुटी बांधण्यास हवे असलेले कामगार सुद्धा तेथे नव्हते. पंचदेव पहाड स्थानाचे महत्त्व. कोठे जावे याचा निश्चित विचार मनात नव्हता. या परिसरात आम्ही वाटसरूप्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो. फिरत फिरत आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो. तेथे तो आपल्या जनावरांसाठी गोशाळेचे निर्माण करीत होता. शेतात एका स्वच्छ जागी एक उंच ओटा बांधला होता. त्यावर शेताच्या मालकासाठी एक गादी बसविण्यात आली होती. त्या गादीवर बसलेल्या मालकाने आम्हाला बोलावून आमचे स्वागत केले आणि आम्हास भोजन दिले. आम्ही भुकेजलेलेच होतो. शूद्राच्या घरचे भोजन करावे का नाही ही शंका आमच्या मनात क्षणभर डोकावून गेली. तेव्हा त्या शेताचा मालक चिडून म्हणाला, आमची जनावरे चोरून नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हाला शूद्राचे भोजन घ्यावे का नाही अशी विचित्र शंका का आली? त्या मालकाच्या दृष्टीने आम्ही चोर ठरलो होतो. परंतु भुकेमुळे आम्ही तेथील भोजन केले. त्या शेताच्या मालकाचे नाव विरूपाक्ष असे होते. भोजन झाल्यावर आम्हा दोघांना एका एका झाडात बांधण्यात आले. मी एक गरीब ब्राह्मण आहे, माजुकरी मागून आपला उदरनिर्वाह करतो असे अत्यंत दीनवाणीने मी त्यांना सांगितले. माझ्याकडे धन अजिबात नाही हे सुद्धा पुन्हा सांगितले. यानंतर त्या शेताच्या मालकाचे लोक धर्मगुप्ताकडे धन असेल या विचाराने त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडील असलेले सारे धन हिसकावून घ्यावे असे त्यांच्या विचारात होते. श्रीपाद प्रभूंची कल्पना ती दिव्य लीला. आमची सत्यस्थिती परोपरी समजावून सांगितली तरी त्यांचा त्या शेताच्या मालकावर काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होतो. काय करावे हे सुचत नव्हते. त्याच वेळी एक यात्रेकरूंचा घोळका तेथे आला. या यात्रेकरूमध्ये शिवकवडी नावाचा एक भक्त होता. तो यात्रेकरू वासवी कन्यका परमेश्वरीसाठी कावडी नेत असे. हे भक्तगण त्रिपुंड गंध लावतात, घंटीनाद करीत श्री कन्यका परमेश्वरीची स्तुती भरीत गीते गात आपले मार्गक्रमण करतात. गंगेच्या पवित्र जलाची कावड शुभ कार्यासाठी किंवा वासवी मातेच्या जयंतीच्या उत्सवासाठी हे भक्तगण वाहून नेतात. या यात्रेकरूंमध्ये अजून एका प्रकारचे साधक असतात. त्यांच्या कटीस एक पट्टा बांधलेला असतो. या पट्ट्यामध्ये तलवार, कवच आणि विविध प्रकारची युद्धाची शस्त्रे असतात. या लोकांच्या समुदायास वीरमुष्टी असे नाव आहे. हे लोक नामाचा जयघोष करीत घंटानाद करीत येतात. त्या शेतकऱ्याने आलेल्या यात्रेकरूंना आणि वीरमुष्टी लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर आम्हास बंधनातून मुक्त करून गोशाळेचे निर्माण कार्यात मदत करण्याचा आदेश दिला. त्या शेताच्या मालकाने असा आदेश दिला. आम्ही कामास लागलो. सायंकाळी काम संपल्यावर विरूपाक्षाने आम्हास प्रश्न केला, मुष्टीतील मुष्टी, वीरमुष्टी याचा अर्थ काय? आम्हास तो अर्थ माहीत नसल्याने आम्ही शेतकऱ्यास तसे सांगितले. त्या दिवशीच सायंकाळचे भोजन सुद्धा त्याने आम्हास दिले. गायींच्या संरक्षणार्थ आम्ही त्या रात्री तेथेच झोपावे असा त्या शेतकऱ्याने आम्हास आदेश दिला. नंतर तो शेताचा मालक आपल्या सेवकाच्या बरोबर हसत खेळत निघून गेला. त्या रात्री आमची मध्यरात्रीपर्यंत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आणि दिव्य लीलांचे स्मरण आम्ही करीत होतो. त्यानंतर आम्हास झोप लागली. सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडताच घाईघाईने उठून बसलो. आजूबाजूस पाहिले, तेथे गायी नव्हत्या. आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती किमतीस विकत घेतली. आम्ही काल घडलेला वृत्तांत त्यांना संपूर्णपणे सांगितला, परंतु त्यांनी आम्हा दोघांना वेड्यातच काढले. आमच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता, काल पाहिलेले दृश्य खरे का हे दिसत असलेले दृश्य खरे? असा संभ्रमित अवस्थेत असतानाच एक अपरिचित ग्रहस्थ आला.
त्याने आम्हास विचारले, श्री वासविका कन्यका देवीचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी झाला का सप्तमीच्या दिवशी झाला? या प्रश्नास उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले, श्री वासवी मातेचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी माध्यान्हीच्या समयी झाला. त्या दिवशी शुक्रवार होता. हे उत्तर ऐकून तो अपरिचित ग्रस्त म्हणाला, तुम्ही दोघे वेडे आहात. त्या ग्रस्ताने श्रीपाद प्रभूबद्दल काढलेले उद्गार आम्हास आवडले नाहीत, परंतु कुरगड्डीस तत्काळ जाण्यास निघण्याचा विचार करून आम्ही मार्गस्थ झालो. आमच्या दोघांकडे नावाड्यास देण्यास पैसे नव्हते. ही गोष्ट आम्ही नावेत चढण्यापूर्वी सांगितली. त्यामुळे नावड्याला दया येऊन त्याने आम्हाला नावेत बसू दिले. नाव चालू झाल्यावर नावाड्याची दृष्टी धर्मगुप्तांच्या बोटातील अंगठीकडे गेली. त्याने ती काढून घेतली, परंतु स्वतःजवळ न ठेवता कृष्णेच्या पाण्यात टाकून दिली. आम्ही नदी पार करून कुरगड्डीस पोहोचलो. त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून संध्या आदी आटोपून तपश्चर्येसाठी बसले होते. येथे अध्याय 27 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम.